नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 2 जुलै 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला फुल मार्केटमध्ये काय बदल पाहायला मिळते का? तर फुलांच्या मार्केटमध्ये आपल्याला थोडाफार बदल आज आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर पालखीचं या ठिकाणी आपल्याला प्रस्थान झालेलं पाहायला मिळते। त्याचबरोबर मार्केटमध्ये थोडीशी गर्दी आज आपल्याला कमी पाहायला मिळते। तर फुलांच्या दरामध्ये आज आपल्याला काय बदल पाहायला मिळतील का, हे आपण पाहणार आहोत। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा। तर चला तर पाहूया की मार्केटमध्ये आपल्याला फुलांचे दर या ठिकाणी आज आपल्याला काय पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता जरबेरा आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळतो। तर आज जरबेरासाठी साधारणतः कमीत कमी 10 रुपयापासून ते जास्तीत 40 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळतो। तर एका स्ट्रीपमध्ये आपल्याला 10 जरबेरा या ठिकाणी आपल्याला स्टिक पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपयापासून ते जास्तीत 40 रुपयापर्यंत या ठिकाणी एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कामिनी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज कामिनीसाठी या ठिकाणी आपल्याला 5 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तो क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता ऑर्चिडची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत ते या ठिकाणी आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर ऑर्चिडसाठी 20 स्टिकसाठी या ठिकाणी आपल्याला पाहू शकता पूर्ण बंच या ठिकाणी आपल्याला 20 स्टिकचा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्ती असतं 300 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता डबल स्टिक गुलछडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 10 रुपये एका स्टिकसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर एका बंचसाठी 10 रुपये एका बंचसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो गुलाब या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर एका बंचसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत 1 नंबर क्वालिटीसाठी 80 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर एका गड्डीमध्ये आपल्याला 20 स्टिक या ठिकाणी आपल्याला गुलाबाची पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाब पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी गुलाबासाठी साधारणतः 60 रुपये किलो ते जास्ती 90 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे गुलाबासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता झेंडू जे आहे ते मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक ही मर्यादित आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये कमी क्वालिटीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते। तर चांगल्यासाठी साधारणतः आपल्याला चांगल्या झेंडूसाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेली आहे। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पिंक डीजे आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पिंक डीजेसाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत 50 रुपये एका बंचसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर पिंक डीजेचे दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवंती पाहायला मिळते। तर आज शेवंतीसाठी साधारणतः 70 रुपये किलो ते जास्तीत 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी शेवंतीसाठी पाहायला मिळते।